Hello dear student, welcome back. In last lecture we have seen some introduction about the spectroscopy and electromagnetic radiation. Now we was going to discuss in last lecture the some parameter of electromagnetic radiation, in which first parameter we have already seen, wavelength. Now what is wavelength? Wavelength is the distance between two successive crest or trough. म्हणजे दोन सक्सेसिव्ह क्रेस्ट किंवा ट्रफ मधलं जे डिस्टन्स असेल त्याला काय म्हटलं होतं आपण, वेवलेंथ. अँड वेवलेंथ इज इंडिकेटेड बाय द ग्रीक लेटर लॅम्बडा. लॅम्बडानं आपण याला इंडिकेट केलं आणि त्याचं युनिट काय होतं, युनिट मीटर सेंटीमीटरमध्ये आपण त्याला मेजर करतो. म्हणजे वेवलेंथ इज द फर्स्ट पॅरामीटर विच इज यूज टू कॅरेक्टराइज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हे झालं आपलं वेवलेंथ. त्यानंतर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ वेव सायकल पासिंग थ्रू गिव्हन पॉइंट पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड इट इज डिनोटेड बाय द ग्रीक लेटर म्यू. आता इथपर्यंत अगोदर समजून घ्या. म्हणजेच आता तुम्ही रेडिओवरती बघता की आपलं काय असतं, रेडिओवरती बघत असताना आपण बघतो की किती हर्ट्ज फ्रिक्वेन्सीला आपल्याला एखादा प्रोग्राम आपल्याला ऐकायचा. मग त्या काय असतात, फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्ज, त्याच्यामुळे आपण तेवढ्या हर्ट्जला त्याला सेट करतो. आता ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आता आपण सुरुवातीलाच बघितलं, ज्यावेळेस आपण हे बघतो, काय बघतो, ज्यावेळेस वेवलेंथ बघतो त्यावेळेस सुद्धा त्या सायकलचा विचार करतो. तिथं सायकल म्हणजे काय, टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर ट्रफ. ही झाली आपली क्रेस्ट, ही क्रेस्ट म्हणजे ही कम्प्लीट एक सायकल बघतो. परंतु अशा किती सायकल जातील एका सेकंदामध्ये एका पर्टिक्युलर पॉईंटमधून. सपोज वी कन्सिडर दिस पर्टिक्युलर पॉईंट. आपण पर्टिक्युलर पॉईंट जर कन्सिडर केला तर ह्या पॉईंटमधून एका सेकंदाला किती अशा सायकल याच्यातून पास होतील त्यालाच आपण काय म्हणतो, त्याची फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल पासिंग थ्रू द पर्टिक्युलर पॉईंट इन अ गिव्हन युनिट टाइम. म्हणजे एका सेकंदामध्ये अशा किती कंप्लीट सायकल याच्यातून पास होतील त्यालाच काय म्हणतो आपण, त्याची फ्रिक्वेन्सी. अँड फ्रिक्वेन्सी कुठल्या लेटरनं, ग्रीक लेटरला दाखवतो आपण म्यू. फ्रिक्वेन्सी आपण कशानं दाखवतो, म्यूनं. अँड इट इज जनरली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ सायकल पर सेकंद. म्हणजे त्या पॉईंटमधून एका सेकंदामध्ये किती सायकल पास झाल्या याचाच अर्थ काय, त्याची तेवढी फ्रिक्वेन्सी. ऑर इन हर्ट्ज किंवा हर्ट्जमध्ये आपण त्याला एक्सप्रेस करतो. 1 हर्ट्ज म्हणजे काय, 1 सायकल पर सेकंद. 1 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की 1 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच एक सायकल त्याच्यामधून पास झाली, त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण 1 हर्ट्ज. म्हणजे 1 हर्ट्ज इक्वल टू 1 सायकल पर सेकंद. दिस इज अ सेकंड पॅरामीटर टू कॅरेक्टराइज द फ्रिक्वेन्सी. तर थर्ड पॅरामीटर आपल्याला याच्यामध्ये बघायचा. थर्ड पॅरामीटर कुठला, आपला वेव्ह नंबर. आता जसं आपण वेवलेंथ बघितली, फ्रिक्वेन्सी बघितली, तसंच नेक्स्ट पॅरामीटर आपला वेव्ह नंबर. आता वेव्ह नंबर काय, इट इज अ कॉमन पार्टिकल, इट इज कॉमन प्रॅक्टिस टू एक्सप्रेस फ्रिक्वेन्सी ॲज वेव्ह नंबर इज डिफाईन ॲज द नंबर ऑफ वेव्ह पर सेंटीमीटर इन अ व्हॅक्यूम. म्हणजेच एका पर्टिक्युलर सेंटीमीटरमधून म्हणजे किती वेव्ह पास झाल्या आपल्याला ते बघण्याचं काम आपण कशाने करतो, वेव्ह नंबरला. म्हणजे नंबर ऑफ वेव्ज पर सेंटीमीटर इन व्हॅक्यूम. म्हणजेच म्यू इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा. म्हणजे हा म्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द, आता म्यू बार म्हणायचं याला काय, याच्यावर डोक्यावरती ॲडवी रेष आहे. म्हणजे म्यू बार इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा. म्हणजे इट इज द रेसिप्रोकल ऑफ डिस्टन्स इन सेंटीमीटर. म्हणजे हा कशाचा रेसिप्रोकल आहे, आपल्या वेवलेंथचा रेसिप्रोकल असतो काय, वेव्ह नंबर. वेव्ह नंबर इज ऑलवेज रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ. हे झालं आपला वेव्ह नंबर. म्हणजे ॲक्च्युअल किती वेव्ह त्याच्यामधून गेल्या त्याला आपण जनरली वेव्ह नंबर म्हणतो. तर व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी कशाला म्हणतो जनरली आपण, व्हेलॉसिटी इज द प्रॉडक्ट ऑफ वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. म्हणजे किती त्याच्यामधून किती सेंटीमीटरच्या वेवलेंथ किती फ्रिक्वेन्सीला पास झाल्या याचा प्रॉडक्ट ज्यावेळेस आपण घेतो त्याला काय म्हणतो, त्याची व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी म्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू म्यू. म्हणजे व्ही इज, आता हे म्यू नाही, हे काय व्ही. व्हेलॉसिटी इज
डिनोटेड बाय द कॅपिटल व्ही. कॅपिटल व्हीना आपण व्हेलॉसिटी दाखवतो. द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह डिपेंड अपॉन द मीडियम थ्रू विच रेडिएशन इज पासिंग. म्हणजे याच्यामध्ये तुमचं मीडियम मॅटर करतं. म्हणजे सॉलिडमधून तुमची पास होते का लिक्विडमधून पास होते किंवा गॅसमधून पास होते वेव्स, त्याच्यावरती डिपेंड असतो त्याची व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी साहजिकच तुमच्या गॅस स्टेटमध्ये जास्त असेल ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड सॉलिड. अँड इन व्हॅक्यूम इज व्हेरी ग्रेटर. व्हॅक्यूममध्ये त्याच्यापेक्षा जास्त असेल. द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन व्हॅक्यूम इज इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. मग त्याची व्हेलॉसिटी लाईटची ह्याची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची व्हेलॉसिटी किती असेल व्हॅक्यूममध्ये. जसं आपण सनलाईटची व्हेलॉसिटी बघतो त्याच्या इक्विव्हॅलंट असेल. म्हणजे द व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इन व्हॅक्यूम इक्वल टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट दॅट इज लॅम्बडा म्यू इज इक्वल टू सी. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची व्हेलॉसिटी इज इक्वल टू लाईट व्हेलॉसिटी ऑफ लाईट. आता लाईट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये तुम्ही म्हणाल काय फरक आहे. आता लाईट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णच रेडिएशन आले, पूर्णच्या पूर्णच. आणि ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिडर करू त्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपण एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीचा स्टडी करू. म्हणजे IR, त्यानंतर UV किंवा व्हिजिबल, एक्स-रे, गॅमा रेज हा पर्टिक्युलर आपण त्याच्यामध्ये घेऊ. आता ज्यावेळेस लाईट हा प्रकार येतो, लाईट इज कंपोज ऑफ ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे लाईटमध्ये सगळ्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे काय असतील, सगळ्याच वेगवेगळ्या डिफरंट फ्रिक्वेन्सीचे आणि डिफरंट वेव्हलेंथचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कशामध्ये असतील तुमच्या लाईटमध्ये. त्याच्यामुळे त्याला जनरल वर्ड यूज केलेला लाईट. म्हणजे जसं आपण गॅस आणि एअरमध्ये डिफरन्स करतो. आता एअर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एअर इज अ कंपोज ऑफ डिफरंट गॅसेस, त्याच्यामुळे त्याला आपण एअर म्हणतो. परंतु गॅस म्हटल्यानंतर काय तर पर्टिक्युलर. तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हटल्यानंतर एक पर्टिक्युलर रेडिएशन येईल, UV, IR काय जे असेल ते. परंतु ज्यावेळेस आपण लाईट म्हणतो, लाईट इज कंपोज्ड ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आता हे झालं वेव्हच्या फॉर्ममध्ये आपण याला बघितलं. परंतु आता आपण सुरुवातीलाच म्हटलो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बिहेव्स ॲज वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल. जसं आपण ड्युअल नेचर बघितलं होतं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये BSc फर्स्ट इयरला, त्याच प्रकारे याच्यामध्ये हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं सुद्धा ड्युअल नेचर असतं. तर पार्टिकल नेचरमध्ये जर आपण कन्सिडर केलं, पार्टिकल नेचरमध्ये आपण जर कन्सिडर केलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला, तर याला आपण फोटॉन सोबत कम्पेअर करतो. फोटॉन म्हणजे क्वांटा म्हणजे काय, जसं आपण कुठल्याही एखाद्या सबस्टन्सचं काय करतो, छोटे छोटे पॅकेट करतो. म्हणजे एनर्जीचं आपण काय करतो, एनर्जीला आपण ग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये, क्विंटलामध्ये, टनमध्ये जसं आपण स्पेसिफाय करतो, पॅकेट करतो, तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जीसुद्धा आपण क्वांटममध्ये स्पेसिफाय करतो. म्हणजे पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ वेव्हलेंथ कंटेनिंग स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे त्याच्यासाठी आता बघा इथं E आणि H म्यूचा यूज करतो आपण. म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू H म्यू. म्हणजे इन ऑर्डर टू एक्सप्लेन मेनी फिनॉमिना लाईक फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज अज्युम दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कन्सिस्ट ऑफ अ स्ट्रीम ऑफ डिस्क्रीट पार्टिकल ऑर पॅकेट. म्हणजेच काय, तिचं एक पॅकेट झालं एनर्जीचं तेवढं पॅकेट, ट्रॅव्हलिंग इन द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह with the same velocity. The energy of photon is directly proportional to the frequency of radiation. म्हणजे energy of photon is directly proportional to the frequency of radiation. म्हणजे ही जी एनर्जी असते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते कशाला, फ्रिक्वेन्सीच्या. आणि H काय आपला प्लँक्स कॉन्स्टंट. आता प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती, 6.62 × 10⁻27 अर्ग पर सेकंद. ही अर्ग्समध्ये आपण मेजर केली. आता जर आपण जूल पर सेकंदमध्ये मेजर केली तर Hची व्हॅल्यू किती येते, H इज इक्वल टू 6.62 × 10⁻34 जूल पर सेकंद. द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. आता याच्यामधूनच जसं आपण सुरुवातीला पॅरामीटर कुठले कुठले डिस्क्राईब केले, वेव्हलेंथ, त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर त्याची वेव्ह नंबर जसं स्पेसिफाय केलं, तसंच जर आपण पार्टिकल नेचर कन्सिडर केलं त्यावेळेस आपण त्याची इंटेन्सिटी कन्सिडर करतो. मग इंटेन्सिटी कशाची इक्वल टू असते, द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ फोटॉन पर सेकंद प्रोपॅगेटिंग इन द बीम. म्हणजेच काय, इंटेन्सिटी काय असेल, इंटेन्सिटी काय दाखवते की नंबर ऑफ फोटॉन किती त्याच्यातून पास झाले. म्हणजे नंबर ऑफ फोटॉन जेवढे असतील तेवढे
इलेक्ट्रॉन तो इजेक्ट करू शकतो. इलेक्ट्रॉनचं तेवढ्याच इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होईल. म्हणजेच इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड फ्रॉम दॅट मटेरियल. हे स्टेटमेंट आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये BSc सेकंड इयरला बघितलं होतं. म्हणजे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द युअर नंबर ऑफ फोटॉन. म्हणजे जेवढी इंटेन्सिटी तेवढे फोटॉन इज इक्वल टू तेवढे इलेक्ट्रॉन. म्हणजेच हे झालं आपलं कशाचं, पार्टिकल नेचर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं. सुरुवातीला आपलं वेव्ह नेचर बघितलं, याच्यानंतर हे पार्टिकल नेचर. आता स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये स्टडी करण्यासाठी आपल्याला दोन्ही नेचर जे पार्टिकल वेव्ह आणि पार्टिकल आणि वेव्ह नेचर जे असतील दोन्हीचा सायमल्टेनियस आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यामुळे आपण हे दोन्हीसुद्धा सायमल्टेनियसली एकदा बघून घेतली. आता जे रिजन होते, आपण रिजन सुरुवातीला डिस्क्राईब केले की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे रिजन असतात, ते आपण एका डायग्राममध्ये बघितले होते. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज कंपोज इन अ स्पेसिफिक रिजन इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रम. त्याला आपण स्पेक्ट्रम म्हणतो. कंप्लीट आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर स्पेसिफाय करायचं असलं तर या रिजनमध्ये आपण बघतो. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, याच्यामध्ये बघा आता फक्त वेव्हलेंथ कन्सिडर केलेली आहे. हे 10 मीटर, त्यानंतर खाली कमी होत गेली वेव्हलेंथ. इकडे बघा ही 10 मीटर, त्यानंतर 1 सेंटीमीटर, 1 मायक्रोमीटर, त्यानंतर 1 म्युएम, त्यानंतर 1 नॅनोमीटर, त्यानंतर 1 पिकोमीटर. म्हणजेच वेव्हलेंथ कमी झाली. वेव्हलेंथ कमी झाली म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी वाढली. म्हणजे फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ आर इनव्हर्स टू इच अदर. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ एकमेकाला अपोजिट असतात. ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, कारण ह्या टर्म आपल्या नेहमी येत राहतील. म्हणजे वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी ह्या एकमेकाला अपोजिट असतात. म्हणजे वेव्हलेंथ जर वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी होते आणि फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ कमी होते. एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. म्हणजे हा जो स्पेक्ट्रम दाखवला आहे आपल्याला, याच्यामध्ये वेव्हलेंथ काय, टॉप टू बॉटम वेव्हलेंथ कमी झाली. म्हणजेच काय झालं, फ्रिक्वेन्सी वाढली. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये जे रेडिओ वेव्ज असतील, रेडिओची वेव्हलेंथ जास्त असेल, फ्रिक्वेन्सी एकदम कमी असेल. आणि गॅमा रेज जे असतात, आता याच्यामध्ये खाली बॉटमला दाखवलेले तुमचे गॅमा रेज. तर गॅमा रेजचं काय असेल, गॅमा रेजची वेव्हलेंथ एकदम कमी असेल परंतु एनर्जी जास्त असेल. हा झाला त्याचा रिजन. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आर कंपोज फ्रॉम 10 मीटर टू 1 पिकोमीटर ह्या रेंजमध्ये आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की जे आपला व्हिपजार असतो, व्हिपजार म्हणजे काय, VIBGYOR, व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. जे सप्तरंग असतात आपले, सप्तरंग कशामध्ये कंपोज झालेले, हे व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये. व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये जे हे काय झालेले, पूर्णच्या पूर्ण कंपोज झालेले. म्हणजे हा स्पेक्ट्रम एकदा व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे कुठल्याची वेव्हलेंथ जास्त असते किंवा फ्रिक्वेन्सी जास्त असते हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता इथं बघा साईडला लिहिलेलं आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी रिजन, तिचं ओरिएंटेशन चेंज करतं. मायक्रोवेव्ह रिजन चेंज इन ओरिएंटेशन. त्यानंतर इन्फ्रारेड चेंज इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजेच काय, आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे, टॉप टू बॉटम एनर्जी काय झालेली, वाढत गेलेली. टॉप टू बॉटम एनर्जी वाढत गेलेली, वेव्हलेंथ कमी होत गेली. जेवढी जास्त एनर्जी तेवढी तिची इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याची कॅपॅसिटी जास्त असते. आता ज्यावेळेस रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण यूज करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज केल्यानंतर आपण आपल्या इलेक्ट्रॉनवरती त्याचा काहीच परिणाम होणार नाही, मोलिक्युलवरती सुद्धा काहीच परिणाम होणार नाही. परंतु ज्यावेळेस आपण मायक्रोवेव्ह रिजन यूज करू, मायक्रोवेव्ह रिजनमध्ये इलेक्ट्रॉनवरती इफेक्ट होणार नाही, परंतु तुमचं मोलिक्युलर जे ओरिएंटेशन आहे ते चेंज होऊ शकतं. म्हणजे चेंज इन ओरिएंटेशन, इथं ओरिएंटेशन चेंज होऊ शकतं. रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये ओरिएंटेशन चेंज होणार नाही, मोलिक्युलचं चेंज होणार नाही, कारण त्याला इट रिक्वायर ग्रेटर एनर्जी, त्याला जास्त एनर्जी लागते. त्यानंतर इन्फ्रारेड रेडिएशनमध्ये आपण व्हायब्रेशन स्टडी करतो. त्याचे व्हायब्रेशन म्हणजे इथं घडून येतील. म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी जर एखाद्या सबस्टन्सवरती पडली तर त्याच्यावरती इफेक्ट कमी होईल. त्यानंतर जर मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी एखाद्या सबस्टन्सवरती इन्सिडेंट जर केली तर त्याच्यामध्ये जे ओरिएंटेशन असेल म्हणजे तो मोलिक्यूल रोटेट होऊ शकतो. आणि मोलिक्यूलला जर व्हायब्रेट करायचं असलं तर आपल्याला IR रेडिएशन त्याच्यावरती इन्सिडेंट करावं लागतं. हे झालं. मग त्याच्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक जे आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी बघितले त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होतं. मग इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन करायचं असलं आपल्याला किंवा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असलं एखाद्या ॲटम एलिमेंटमधून तर आपल्याला व्हिजिबल आणि UV रेडिएशन त्याला यूज करावं लागतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त जर आपल्याला इफेक्ट जर स्टडी करायचं असलं तर एक्सरे आणि गॅमा रेज मीन्स मोस्ट पॉवरफुल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, एक्सरेज अँड गॅमा रेज. म्हणजे एक्सरे कशासाठी यूज करतो आपण बघतो याच्यामध्ये
की दवाखान्यामध्ये मेडिसिनल यूज असतात त्याचे, एक्सरे काढण्यासाठी, याच्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मोस्ट पॉवरफुल एनर्जेटिक काम असेल त्यावेळेस आपण एक्सरे यूज करतो आणि नंतर मग गॅमा रेज मोस्ट पॉवरफुल. असं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं हे झालं स्पेक्ट्रम, हा झाला रिजन, आणि त्याची युजेस पण आपण इथं शॉर्टकटमध्ये बघितली. आता याचं बघा, याचा एक चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेलं आहे, याच्यामध्ये स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी दिलेली की जे तुम्ही ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करता समजा, तर ह्या आपल्याला BScला नाही, परंतु ज्यावेळेस MScला असेल त्यावेळेस कुठल्या फंक्शनल ग्रुपची किती फ्रिक्वेन्सी असेल त्यावेळेस आपण ते त्या पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुपना तसं बघतो की आपल्या व्हिजिबलमध्ये किती 1 to 10 नॅनोमीटर, मग त्याच्यानंतर किती फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीला रिमूव्ह होऊ शकतो वय आपण स्पेसिफाय करतो. परंतु इथं फक्त हायलाईट केलेलं आहे थोडं की रेडिओ फ्रिक्वेन्सी 10 मीटर to 1 सेंटीमीटरमध्ये जर असेल तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ तर त्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणू. 1 सेंटीमीटर to 100 म्यूएम जर असेल तर त्याला मायक्रोवेव्ह म्हणतो. 100 म्यूएम to 1 म्यूएम असेल तर IR म्हणतो. आणि 1 to 10 नॅनोमीटर जर असेल तर त्याला व्हिजिबल म्हणतो. आणि 10 नॅनोमीटर to 100 पिकोमीटर त्याला एक्सरे म्हणतो. आणि 100 पिकोमीटर to 1 पिकोमीटर असेल तर त्याला गॅमा रेज म्हणतो. म्हणजे आता जर आपण सुरुवातीला काय म्हणलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे लाईट म्हणजे काय, बंच ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यामध्ये त्या बंचमध्ये ह्या पूर्ण असेल, याच्यामध्ये रेडिओ असेल, मायक्रो, IR असेल, हे असेल. परंतु त्याच्यातलं एक पर्टिक्युलर आपल्याला जर सिलेक्ट करायचं सांगितला, जर तुम्हाला सांगितलं यू हॅव टू सिलेक्ट 1 to 10 नॅनोमीटर रेडिएशन अँड गिव्ह द नेम ऑफ इट्स, त्यामधलं आपल्याला एक सिलेक्ट करायचं आणि त्याचं नाव जर सांगायचं असलं तर तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की हा रेडिएशन सिलेक्ट करा की ज्याची वेवलेंथ 1 to 10 नॅनोमीटर एवढी असेल, त्याचं नाव सांगा. तर मग आपल्याला हे माहीत असलं तर आपण सांगू शकतो 1 to 10 नॅनोमीटर जर असेल तर तो व्हिजिबल अँड UV मधला असेल, हे आपण सांगू शकतो. म्हणजे हे स्पेसिफाय करण्यासाठी आपण हे ची वेवलेंथ काढली. ही वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी 3 into 10 to 14 to 3 into 10 to 16 हर्ट्झ, ही काय झाली फ्रिक्वेन्सी कशामध्ये, हर्ट्झमध्ये. आणि एनर्जी जर एवढी असेल 10 to 5 जूल पर मोल असेल तर तो झाला व्हिजिबलमध्ये. म्हणजे हे झाले त्याचं स्पेसिफिकेशन. आता बोर्न ओपनहीमर अप्रॉक्सिमेशन, आता हे आपण पुढच्या लेक्चरला बघू, कारण याचं रिलेशन पुढच्या सोबत आहे, त्यावेळेस तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. ठीक आहे, तर थांबू आपण.